समोर बोलण्याची माझी हिंमत झाली नसती सर. म्हणून आज तुम्हाला पत्र लिहित आहे. सर एक सांगू तुम्हाला, आम्हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात ना असे एक शिक्षक असतात ते आमचे खूप लाडके असतात. त्यांची उणीव आमच्या आयुष्यात दुसरे कुणीही भरून काढू शकत नाही. मी खूप लकी आहे सर, कारण माझ्या आयुष्यात असे 2 शिक्षक आहेत आणि त्यातले एक म्हणजे तुम्ही. कारण माझ्यासारख्या कित्येक विद्यार्थ्यांना शाळेची ओढ आणि अभ्यासाची आवड जर कोणाकडे निर्माण झाली असेल तर ते तुम्ही आहात सर. काहींना वाटतं की शिक्षक हे नुसती लागी आणि कडक शिस्तीचेच असतात, पण मला त्या प्रत्येकाला सांगायचे सर की तुम्ही एकदा आमच्या चव्हाण सरांना भेटा. त्यांच्या रागातही तुम्हाला प्रेम दिसेल. कारण सर तुम्ही आम्हाला तशी शिक्षकांची वागणूक कधी दिलीच नाही. आपल्यात एक वडील आणि मुलीचंच नातं तयार झालं. आपल्या हातून शिकून गेलेला प्रत्येक विद्यार्थी हा शिकून खूप मोठा व्हावा, त्याचं खूप नाव व्हावं यासाठी सर तुम्ही आयुष्यभर झटलात. मग काळ, वेळ, ऊन, वारा, पाऊस, दिवस असो किंवा रात्र असो, तर तुमचा सगळा वेळ हा फक्त आणि फक्त तुमच्या विद्यार्थ्यांच्यासाठीच होता. आणि त्याचीच पोच म्हणून सर आज तुम्हाला कित्येक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. आम्ही खूप नशीबवान आहोत सर, आम्हाला तुमच्यासाठी शिक्षक लागले. तर तुम्ही आम्हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात तो एक परीस आहात. कारण परीसाचा गुणधर्मच असा आहे, परीस ज्याही वस्तूला स्पर्श करतो त्याचं सोनं होतो. तर तुम्ही तो आमच्या आयुष्यातला परीस आहात. ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही हात लावलाय त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं सोनं झाले सर. काही मुलं मुली शिकून खूप मोठी झाली तर काही एक चांगला माणूस म्हणून. सर तुम्ही जिथे जाता तिथे स्वतःचे अस्तित्व निर्माण करता आणि याची आईची शाळा, याला आईची शाळा काही अपवाद नाही. आज जेव्हा आम्ही आईची शाळेला भेट देतो ना सर, तेव्हा आम्ही बघितलं की तिथं सगळंच बदललं. नवीन शिक्षक, नवीन विद्यार्थी, सगळंच नवीन. पण तिथे एक गोष्ट अशी आहे ज्याच्या आम्ही कितीतरी साक्षीदार आहोत, जे आम्ही ठामपणे सांगू शकतो की या गोष्टीवर फक्त आमच्या चव्हाण सरांचा हक्क आहे. आणि ती गोष्ट म्हणजे आज आईची शाळा ज्या झाडांची नटलेली आणि फुललेली आहे त्या प्रत्येक झाडावर आमच्या चव्हाण सरांचं नाव आहे. आम्हाला खूप अभिमान वाटतो सर की आम्ही तुमचे विद्यार्थी आहोत. शेवटी मला एवढं सांगावं वाटतं की सर मी 5वीत होते आणि तुम्ही मला एक 500ची नोट दिली होती आणि मला म्हणता होतं की ते रोहितला कधी विचारला की 500ची नोट कुठे आहे मला दाखवायची. तर मी 12-13 वर्ष झाली त्या एका प्रश्नाची वाट बघते. तर ती नोट अजूनही तुमची माझ्याजवळ आहे. तुमचा आशीर्वाद आणि तुमची आठवण म्हणून आजची माझ्याची सेवा. धन्यवाद.